कैवल्याला उपाधी नाही, कैवल्य तुम्ही साठवून ठेवू शकत नाही, पण त्या कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाला आहे, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. म्हणून ज्ञानोबांची जी समाधी आहे ना, तिला एक विशेष असं महत्व आहे. आता समाधी अनेक प्रकारची असते, म्हणजे कर्मानेही मनुष्याला समाधी प्राप्त होते. कर्माने मनुष्य नैष्कर्म्य होतो, म्हणजे कर्मयोग करता 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 काही महापुरुष आहेत ना, ते जेवतात कशाला त्यांना माहित नाही, ते फिरतात कशाला त्यांना माहित नाही, म्हणजे त्यांना नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होते. कर्मानेही मनुष्याला समाधी अवस्था प्राप्त होते, त्याला नैष्कर्म्य समाधी असं म्हणतात. ऐका, योगानेही मनुष्याला समाधी प्राप्त होते, योगाने सहजता प्राप्त होते, सहज अवस्था प्राप्त होते. ती योगाची सहज अवस्था प्राप्त होते, याला देखील काय म्हणतात, समाधी अवस्था प्राप्त म्हणतात. भक्तीनेही समाधी प्राप्त होते, भक्तीने माणसाला भावस्वरूपता प्राप्त होते. कधी कधी भक्तीमध्ये काय होतो, काय खातो आम्ही कासाया सांगतो, म्हणजे आम्ही काय खातो, कशाच्या संगतीमध्ये खातो याचंही भान राहत नाही, यालाही समाधी म्हणतात. पण ज्ञानोबांची समाधी ही कर्माने प्राप्त होणाऱ्या नैष्कर्म्य समाधीपेक्षा, ही योगाने प्राप्त होणाऱ्या सहज अवस्थेपेक्षा, ही भक्तीने प्राप्त होणाऱ्या भावविभोर अवस्थेपेक्षा ज्ञानोबांची समाधी या तीनही समाधीच्या साधनाच्या फळाच्या पेक्षा मोठी आहे. म्हणून ज्ञानोबांची समाधी ही संजीवन समाधी आहे. अशा संजीवन समाधीच्या यात्रेसाठी आपण या ठिकाणी आलो. आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे. हे काय आहे, काय काय तीर्थक्षेत्र. आता व्याख्या आहे, तीर्थ कशाला म्हणतात आणि क्षेत्र कशाला म्हणतात. तीर्थ कशाला म्हणतात, जिथे एखादी गंगा असते, जिथे एखादी नदी असते, त्या कोणत्याही ठिकाणाला काय म्हणा, तीर्थ म्हणा. काय म्हणा, तीर्थ म्हणा. आणि क्षेत्र कशाला म्हणतात, जिथे देव आणि संत येऊन राहतात त्याला काय म्हणतात, क्षेत्र म्हणतात. आता मला सांग, आळंदीमध्ये या दोन्ही गोष्टी आहेत की नाही. आळंदीमध्ये तीर्थ पण आहे. कोणतं तीर्थ आहे, इंद्रायणी. इंद्रायणी नदी आळंदीमध्ये किती नद्या आहेत, 3 नद्या आहेत. एक नदी नाही, एक नदी जी आपल्याला दिसते तिला इंद्रायणी म्हणतात. दुसरी नदी आहे मनकर्णिका आणि तिसरी नदी आहे भागीरथी. मनकर्णिका आणि भागीरथी या 2 गुप्त नद्या आहेत आणि इंद्रायणी ही आपल्याला डोळ्याला दिसते. म्हणजे 3 नद्यांचा संगम जर कुठल्या क्षेत्रात असेल तर तो आळंदीच्या क्षेत्रात आहे, म्हणून याला तीर्थ असं म्हणतात. मणिकर्णिका कुठे आहे आणि भागीरथी कुठे आहे. ज्ञानोबांनी जी भिंत चालवली, त्या भिंत चालवल्याच्या शेजारी मंदिर आहे. ते कशाचं मंदिर आहे, सिद्धेश्वराचं मंदिर. ते कशाचं, भैरवनाथाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या पायातून मनकर्णिका आणि भागीरथीचा उगम आहे. ते पाणी कुठे तुला मिळतं माहितीये, तू जेव्हा याला जातो ना, घाटावर जातो, तिथे गोमुख आहे बघ, त्या गोमुखातून जे पाणी येतं ते भागीरथीचं आणि मणिकर्णिकेचं गुप्त असलेलं पाणी आहे. या 3ही नद्या रोज ज्ञानोबांना अभिषेक करतात, याला आणि हिला क्षेत्र कशाला म्हणतात. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे जिथे देव येऊन राहतात त्याला म्हणतात क्षेत्र. क्षेत्र कशाला म्हणतात, जिथे संत येऊन राहतात त्याला म्हणावं क्षेत्र. हे आपली धर्मशाळा आहे ना, या धर्मशाळेच्या पाठीमागे सिद्धबेट आहे. त्याला सिद्धबेट नाव काय माहिती का रे, त्याला सिद्धबेट का म्हणतात, कारण तिथे 84 सिद्धांनी येऊन तपश्चर्या केलेली आहे, म्हणून त्याला सिद्धबेट म्हणतात. आणि त्याला आपण प्रमाण काय म्हणतो, 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा. नुसतं 84 सिद्ध पुरुष नाही, अजून एक प्रमाण आहे. ब्रह्मदेवानं इथे तपश्चर्या केलेली आहे. ब्रह्मदेवानं, आताचा जो ब्रह्म आहे ना, आताचा ब्रह्म, त्याने इथे येऊन तपश्चर्या केली. ऐका, आताचा इंद्रदेव आहे ना,
इंद्रदेव म्हणजे देवेंद्र फडणवीस नाही, इंद्रानं या इंद्रायणीच्या तीरावर इथे इंद्रदेवोनी ब्रह्मदेवानी इथं तपश्चर्या केलेली आहे. अजून कोणी केलेलं आहे? भगवान शिवशंकराने. म्हणून पंढरपूरला काय म्हणतात? पांडुरंगाष्टकम कसा म्हणतो असतो? काय सुरुवात आहे पांडुरंगाष्टकमची? महायोग पीठ आहे. म्हणजे पंढरपूर हे महायोगाचं पीठ आहे. आणि मग तू राहतोस ती आनंदी काय? शिवपीठ आहे. हे काय आहे? शिवपीठ आहे. ते कोणतं आहे? योगपीठ आहे. तर हे शिवपीठ तीर्थ पण इथे लागू होतं, क्षेत्र पण लागू होतं. म्हणून आळंदीला आपण तीर्थक्षेत्र असं म्हणतो. आता तुम्ही सगळेजण कशाला आला? आपण म्हणतो वारीला. काही लोक म्हणतात जत्रेला. आपण आळंदीला कोणती यात्रा म्हणतो? यात्रा म्हणतो की नाही? आता यात्रा कशाला म्हणतात ते ह्या सगळ्या सोहळ्याला? यात्रेची व्याख्या काय? ऐक, यात्रेची व्याख्या काय? यह तरती, सह तरती आणि सर्वं तारयति इति यात्रा. यह तरती म्हणजे काय? ती तुला तारते. स तरती म्हणजे काय? ती यांना तारते. आणि सर्वं तरती म्हणजे काय? ती अख्ख्या जगाला तारते. याला म्हणतात य तरती, स तरती, सर्वं तरती इति यात्रा. म्हणून आळंदीची काय आहे? यात्रा. आणि म्हणून अशा क्षेत्रामध्ये तुम्ही आलेला आहात. आता अशा क्षेत्राचं महत्व कोणी वाढवलं? माझ्या ज्ञानोबारांनी वाढवलं. अशा क्षेत्राचं महत्व, त्याचं वर्णन करायला कोण आलं माहितीये का? पंढरपुरावरून रुक्मिणी माता रखुमाई तिला म्हणतात. ऐका, भगवान विठ्ठल परमात्मा, अनेक गोपिका, सगळे संत इथे आले आणि रुक्मिणी माता पांडुरंगाला म्हणते, मला आळंदीचं आणि ज्ञानदेवाचं महत्व सांगा. आता मला सांगा, किती मोठे ज्ञानोबा असते? प्रत्यक्ष जगाची माता तिच्या पतीला म्हणते की मला या आळंदीचं महत्व सांगा, काय आहे महत्व? आणि म्हणून तो अभंग तयार झाला. रुक्मिणी माता किंवा ऐक रुक्मिणी. त्याचा उत्तरार्थ काय? हा एकची योगी देखीला नयनी नयनी हा एकची योगी देखीला. आता ऐका मुलांनो, ऐका. एकची योगी, हा एकच योगी पाहिला. कोण म्हणतो हे? कोण म्हणतो रे? पांडुरंग म्हणतो. कोण म्हणतो? मग आपल्याला देवानी पाहिलं नाही का? बरोबर आहे. देव म्हणते रुक्मिणी, ऐक तुला महत्व सांगतो, हा एकच योगी देखील नयनी. म्हणजे त्याच्या अगोदर योगी झाले नव्हते का? त्याच्या अगोदर योगी झाले होते. त्याच्या अगोदर योगी कोण कोण होते? चांगदेव होता. बरोबर आहे. म्हणजे चांगदेव इतकी तपश्चर्या कोणी करणार नाही, 1400 वर्ष. पण ज्ञानोबा किती योगी आहेत? ज्ञानोबा स्वतः ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ऐका, माझे सत्यवादाचे तप, माझं तप आहे. आणि पुढचं काय त्याचा उत्तरार्थ बघा काय म्हणतात, माझे सत्यवादाचे तप बहुती कल्प वाचे केले बहुत. आता एका शब्द बोललो, बहुत कल्प वाचे केले. म्हणजे मी तप किती कल्प केलं? कल्प म्हणजे युग, 4 युग नाही केलं, बहुत युग म्हणजे हजारो युग, एवढी युग किती मोजता येत नाही. म्हणून त्याला मौलीनी शब्द वापरला, बहुत कल्प. म्हणजे एवढी कल्प तपश्चर्या करणारा या जगामध्ये दुसरा योगी आहे का ज्ञानेश्वर महाराजांशिवाय? म्हणून पांडुरंग परमात्मा रुक्मिणीला सांगतो,
महत्व. आता अशा ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्याला तुम्ही आलेला आहात. मग ज्ञानोबांच्या समाधीचं महत्व काय असा प्रश्न जर तुम्ही एकनाथ महाराजांना विचारला, ज्ञान महाराज आम्ही समाधीला आलो आहोत, मग आम्हाला ज्ञानदेवांच्या समाधीचं महत्व सांगा. तेव्हा एकनाथ महाराज सांगतात, तुम्ही संसारिक आहात ना, तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे? रिद्धी. अजून काय पाहिजे? सिद्धी. साधकाला काय पाहिजे? मुक्ती. ज्ञानाला काय पाहिजे? मोक्ष. म्हणजे संसारिकाची अपेक्षा, योगाची अपेक्षा, साधकाची अपेक्षा आणि ज्ञानाची अपेक्षा पूर्ण होईल कधी? ज्ञान